नमस्कार. स्वाभिमान आणि आत्मसन्मानाशिवाय या समाजाची उन्नती होऊ शकत नाही असं म्हणून तुमच्या आमच्यामध्ये आत्मसन्मान निर्माण करणारे, स्त्री शिक्षित झाली तरच संपूर्ण समाज शिक्षित होतो असं म्हणून या पुरुषप्रधान समाज व्यवस्थेला छेद देणारे, लोकशाही हा केवळ एक सरकारचा प्रकार नसून ती जीवन जगण्याची एक पद्धत असली पाहिजे, समता, बंधुता आणि न्याय यांची आश्वासक सांगड घालून जगाच्या पटलावर भारत देशाला निर्माण करण्यासाठी आमूलाग्र कामगिरी करणारे आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रदान करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताची भूतकाळातील समाजव्यवस्था नजरेसमोर आली तर डोळ्यात पाणी, अंगावर शहारा आणि मस्तकात विद्रोहाची लाट निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधानाच्या रूपात एक संजीवनी दिली. ते जगले, त्यांनी निर्माण केलं आणि एक परिवर्तनाची मशाल या समाजामध्ये पेटवली आणि तो विचार अजूनही जिवंत आहे. अशाच एका विषयावर व्यक्त होण्यासाठी मी स्पर्धक कुमार अथर्व संदेश तेंडुलकर, जिल्हा रत्नागिरी, अर्थातच आपणासमोर विषय मांडतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती की विचार. मित्रांनो, 1891 पासून 1913 पर्यंत जातीयवादाच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करणे, 1913 पासून 1923 पर्यंत उच्च शिक्षण व विदेश प्रवास करणे, पाणी पिण्याचा अधिकार मिळावा म्हणून 20 मार्च 1927 रोजी चौदार तळे सत्याग्रह करणे, या सर्वच घटना भूतकाळात प्रत्यक्षात घडण्याअगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये एखाद्या धगधगत्या ज्वाल्यासारख्या पेटत होत्या. म्हणजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे असं म्हणतात, परंतु समाजामध्ये जगण्यासाठी परिवर्तन घडून आणताना विचारांमध्ये परिवर्तन घडून आले पाहिजे हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रे यांसोबतच चीन यांसारख्या देशांबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय स्पष्ट होते. चीन हे अतिशय धूर्त राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्राबाबत भारताने गाफील राहून चालणार नाही. तसेच आदर्शवादी दृष्टिकोनातून भारताने चीनशी मैत्री करण्याचे प्रयत्न करू नयेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. मग आजच्या परिस्थितीचा विचार केला तर त्या काळी मांडलेले विचार हे आजही आपल्या भारत देशासाठी अगदी मार्गदर्शक ठरतात. म्हणजे व्यक्ती हा निसर्ग नियमांनी आपल्यात नसला तरी ते एक विचार म्हणून आजही आपल्यात जिवंत आहेत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती की विचार, तर मला सांगावं असं वाटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक असा विचार आहे जो आजही या समाजामध्ये जिवंत आहे आणि कायमस्वरूपी राहणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी मांडलेले विचार हे आजही आपल्या भारत देशासाठी मार्गदर्शक आहेत आणि कायमस्वरूपी मार्गदर्शक राहणार आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही विचार हे अप्रत्यक्ष स्वरूपातच राहिले. याला उदाहरणाच्या स्वरूपात मांडायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातील द स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही महत्वाकांक्षी संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करायची होती. विषयाच्या शेवटाकडे जात असताना सांगावसे वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जोपर्यंत तुम्ही सामाजिक गुलामगिरीत आहात तोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रगतीचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार नाही. त्यामुळे या विचारांची फक्त चर्चा न करता त्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवूया, शिक्षण घेऊया आणि सामाजिक अन्यायाविरोधात लढूया. इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.